या निमित्त चालू असलेले स्वामी चक्रधरांच्या निरूपित श्रीकृष्ण कथा या ग्रंथाचं आपण श्रवण करत आहात। अनेक बालपणीच्या लीळा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या आहेत। त्या लीळेच्या माध्यमातून आमच्या स्वामींनी महादायसाला निमित्त करून काही कथेरूपी तत्वज्ञानाचे धडे दिलेले आहेत। त्या माध्यमातून आपण पुढची श्रीकृष्ण चक्रवर्तीची लीळा श्रवण करणार आहे। यमळ अर्जुन एकदा बाईसा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्ती यमळ अर्जुन अशा दोघांना उन्मळीलं, पाळून टाकलं, वृक्ष होते। स्वामी म्हणतात, बाई ठीक आहे, सांगतो। मेरू पर्वताच्या उत्तर विभागाला पाठार होतं, वैभ्राज्य वन होतं, आणि त्या ठिकाणी धनंद नावाचा एक होता। त्याला 2 पुत्र होते, यक्ष। आणि या धनंद राजाचे हे 2 पुत्र आपल्या पत्नीसह एका सरोवरात तळ्यामध्ये जळ क्रीडा करण्यासाठी गेलेले आहेत। यांनी जळ क्रीडा करत असताना विवस्त्र अवस्थेमध्ये जळ क्रीडा केलेली आहे। त्या ठिकाणी नारद आला। नारद आल्यानंतर त्या स्त्रियांनी बघितलं, त्या पाण्याच्या बाहेर आल्या, वस्त्र नेसून घेतले, नारदाला नमस्कार केला, जवळ बसल्या। परंतु त्यांचे जे पती होते ते यक्ष, ते कोणत्याही प्रकारचा विचार न करता, नारदापुढं कोणतंही वस्त्र न परिधान करता तसेच उभे राहिले। त्यातल्या त्यात मधुपान केलेलं होतं। मधुपान आपल्याला माहितच आहे। आजच्या काळामध्ये अनेक लोकांना हे केल्याशिवाय जमतच नाही, परंपराच आहे। ते म्हणतील काय आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळापासून चालत आलेला आहे। मधुपान म्हणजे मद्यपान। त्याच्याने ते उन्माद होते, आणि उन्माद होते। नारदाला नतमस्तक झाले नाही, नारदाच्या पुढे विवस्त्र आले, नारदाला दंडक केला नाही, नारदाने शाप दिला। आगा तुम्ही असे उन्माद आहेत, तुमच्या अंगी नम्रता नाही, तुमच्या अंगी एखादी चांगली सवय नाही, असे उन्माद वृक्षासारखे आहात।
तुम्ही नक्कीच वृक्षत्वाला पावसाल. शाप देतो तुम्ही 2 वृक्षत्वाला जासाल. नारद चालला गेला आपल्या स्थानाला. धनंदाला हे कळलं, त्यांच्या वडिलाला हे कळलं की यांनी अशा प्रकारचा पराक्रम केला. करताना काही वाटत नाही, पण वडिलाला त्याची काळजी असते आणि त्या वडिलाला तो कळालं. वडिलाला वाटलं यांना वृक्षत्व होईल, शाप तर बसलेला आहे, पण त्याच्यापासून सुटकेसाठी काहीतरी उत्शाप पाहिजे. नारद निघून गेल्यानंतर धनंदानी त्या दोन्ही पुत्रांना नारदाजवळ आणलं. जोपर्यंत मधुपान केलेलं राहतं तोपर्यंत काही सुधरत नाही. एकदा मद्यपान संपलं, नशा संपली की माणूस ठिकाणावर येतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला राहतो. त्याप्रमाणे त्या धनंदानी त्या दोघं पुत्राला त्या नारदाच्या समोर आणलं आणि त्यांना शाप दिलेला होता की तुम्ही वृक्षत्वाला पावसाल. काय करावं काय करावं. नारदाच्या पायावर त्यांनीही डोकं ठेवलं. त्या आपल्या 2 मुलांना सुद्धा साष्टांग प्रणिपात करायला लावला, साष्टांग नतमस्तक व्हायला लागलं. धनंद म्हणतात, हे नारदा, आम्ही चुकलेले, आमचे पोरं चुकलेले आहेत, आम्हाला याच्यावर उत्शाप पाहिजे. जेव्हा नम्रता प्राप्त होते, त्या गोष्टीची क्षिती प्राप्त होते, जी आपल्याकडून घडलेलं अनिष्ट आहे त्याचा जेव्हा आपल्या अंतःकरणात पश्चाताप होतो, असं स्वामींनी सांगितलेलं 800 वर्षापासून चालत आले. आणि त्या दुःखाच्या माध्यमातून, त्या पश्चातापाच्या माध्यमातून नारदाने काय केलं, उत्शाप दिला. काय हरकत नाही, माझा शाप अनिवार्य आहे, तुम्हाला वृक्षत्वाला जावंच लागेल. परंतु जेव्हा द्वापार युगात तुम्ही वृक्षत्वाला पावसाल तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा स्पर्श तुम्हाला होईल. आणि स्पर्श झाल्यानंतर ते अर्जुन नावाचे वृक्ष उन्मळून पडेल आणि उन्मळून पडल्यानंतर तुम्ही त्यातून मुक्त होसाल. यमळ म्हणजे 2, अर्जुन म्हणजे त्यांचे नाव. यमल अर्जुन स्वामी चक्रांच्या चरित्रात सुद्धा आलेला आहे. स्वामी चक्रांचं एकदा यमळा अर्जुनातळी आसन असे डोंबेग्रामचं चरित्र आहे. आमच्या विद्यागुरुवर यांनी सुद्धा जेव्हा पोथी घ्यायचे ना, तेव्हा कवट आणि लिंब असे 2 झाडं होते, त्याच्यामध्ये पोथी व्हायची. जेव्हा पोथीचा बोर्ड लागायचा, पोथीचं ठिकाण यमळा अर्जुन, हे यमळा अर्जुन. यमळ म्हणजे 2, अर्जुन म्हणजे ज्यांना वृक्षत्व झाले ते 2 अर्जुन. अशा प्रकारचं अर्जुनाला वृक्षत्व पातलेलं आहे. बाईसाब विचारते, इथं ठिकाणी बाईसाने विचारलं, बाबा अर्जुन वृक्षत्व कशाचा, आम्हाला कळालं नाही. अर्जुन एखाद्या माणसाचं नाव असतं. अर्जुन वृक्ष म्हणजे काय? स्वामी चक्रांनी उत्तर दिलेलं आहे, अंजनाचं झाड. अंजनाचं वृक्ष जे राहतं त्याला अर्जुन वृक्ष म्हटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे वटवृक्ष होऊन जन्मतील. हा शाप दिला, त्याचा उशाप दिला. आता त्यांना त्या दशेतून मुक्त करायचं आहे. द्वापार युगामध्ये तो मोठे झाड होऊन त्या ठिकाणी दुःख भोगतात आहे. एकदा काय झालं, द्वापार युगामध्ये आता आपण जाणार आहे. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती बालपणीच लीळा करत होते. गोकुळामध्ये राहून
प्रत्येकाच्या घरी खेळ क्रीडा करत होते. कोणाच्या घरात शिरायचे, कोणाची शाक असलं म्हणजे भाजी असली ते पाहायचे, चाखायचे. दही दूध असलं ते दही दूध काय करायचे, खायचे. जर मळके असले दह्याचे तर श्रीकृष्ण चक्रवर्ती काय करायचे, फोडून टाकायचे आणि ते खायचे. अशा प्रकारच्या लीळा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी द्वापार युगात सुरू केलेल्या. कोणाचा रांजणफोड, कोणाच्या गवळणीची थट्टा कर. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी संपूर्ण गोकुळ त्या क्रीडेच्या माध्यमातून त्या लोकांना हैराण करून टाकलं. कोणी जर गवळण रस्त्याने गेली तर खडा टाकायचा, खडा मारायचा, ते दैदूत खाली पडून जायचं. आता दररोज हे झाल्यानंतर ती ओरळ संपूर्ण गवळणींनी काय केली, यशोदा मातेकडे गेली की तुमचा जो कृष्ण आहे तो आम्हाला त्रास देतो, आमचं मळकं दही वगैरे सांडून टाकतो आणि त्यामुळे आम्हाला मथुरेला जायला विकल्या जात नाही, आमचा उदरनिर्वाह त्याच्यामुळे चालत नाही. अशा प्रकारची भांडण ज्याला म्हणतात ते गोकुळात यशोदेपर्यंत पोहोचलं. यशोदेला राग आला. आपला बालक असा करतो, श्रीकृष्ण चक्रवर्तीला धरलं. काकुलती आले श्रीकृष्ण चक्रवर्ती, जसा लहान मुलगा येतो त्याप्रमाणे. आणि काकुलती आल्यानंतर अंबे म्हणजे आई, आजपासून मी ऐशी न करी, असं करणार नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या मातेजवळ रडायला लागलेले. परंतु मातेचा राग, बालकाचं चांगलं व्हावं, आपल्या बालकावर लोकांनी वाईट प्रकारचं बोलू नये हे त्या मातेला वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, एक दावं आणलं. दावं समजते? दावं म्हणजे चराट आणलं. कृष्णाच्या भोवती बांधायला सुरुवात केली. घरातलं एकही दावं कृष्णाच्या भोवती पुरलं नाही, इतकं कमी पडायचं. बांधायचं इतकं कमी पडायचं. संपूर्ण गोकुळातले दावे आणले श्रीकृष्ण चक्रवर्तीला बांधायसाठी, परंतु श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याच्याने बांधल्या गेले. शेवटी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी विचार केला, प्रवृत्ती झाली की मातेची इच्छा आहे तर आपण आता काय करावं, बांधू द्यावं. परमेश्वर स्वतः स्वयंभ अशा असलेल्या प्रवृत्तीचे हे आहेत की त्यांची प्रवृत्ती फक्त परमेश्वरालाच कळते. परमेश्वरच हे करतात. त्यांना बांधू शकणारा या जगात कोणीच नाही. कर्मानुबंधिनी मनुष्य लोक, कर्माच्या बंधनात फक्त आपण बांधल्या गेलेलो आहे. नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. कोणत्याही कर्माला परमेश्वर लिंपायमान होत नाही असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला सांगितलं आणि ते या ठिकाणी सिद्ध झालं. परंतु मानव मातेचा आग्रह होता म्हणून ते दावं त्या ठिकाणी पुरलं, त्यांना बांधल्या गेलं. यशोदा माता घरात गेली तोपर्यंत श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या उखळाला बांधलेलं होतं. उखळ म्हणजे खूप जड राहत, दगडाचं उखळ राहतं, त्याला बांधलेलं होतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने उखळलं आणि चालायला लागले. मागं ते उखळ, श्रीकृष्ण चक्रवर्ती पुढं. असं करता करता गावाच्या बाहेर गेले आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर 2 झाडं होते जे यमळा अर्जुन त्या झाडाच्या मधून गेले. सर्व परमेश्वर करतो हे जाणून बुजून करतो. आपल्याला वाटतं की लहान बालक आहे, नाही, परमेश्वराला स्वयंभ ज्ञान आहे आणि परमेश्वराला ते लीळा करायची होती. आणि बरोबर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या दोन्ही झाडाच्या मधून गेले आणि ते मोठं उखळ काय झालं, झाडाला अटकलं. आता श्रीकृष्ण चक्रवर्ती निघून गेले, उखळ काही
निघना आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय केला, झटका मारला. झटका मारल्यासारखी दोन झाडं काय झाले, खाली पडल्या गेले आणि त्याच्यातून ते दोन निघाले. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीचरणाला लागले आणि चालले गेले. इकडं यशोदा माता आली. हा आपला मुलगा नाही, कुठे गेला, कुठे गेला. गेली शोधायला. ते दोन झाडं पडलेले होते. तिने पाहिलं, दाव सोडलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीची लाळ शेंबूड पुसला आणि यशोदा म्हणते, कशी पापी नाही मी की मी त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला उखळाला बांधलं. आणि त्या झाडा जर आमच्या बालकावर पडले असते तर पाणी दिवा पाजळला. सांगता येत नाही, आमच्या बालकाचा मृत्यू आला असता. म्हणून ती श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या बद्दल अशी बोलते. अपरितोष झाला आणि ती घरी आली. त्या वृक्षाला म्हणतात यमळ अर्जुन. त्या वृक्षांचा सुद्धा उद्धार कोणी केला, श्रीकृष्ण चक्रवर्तीनेच केला. अशी लीळा या माध्यमातून सांगितली. पुढे मृत्तिका भक्षणी विश्वरूप दर्शन कथन. प्रत्येक लीळा आपल्याला माहित आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती बाईसाने विचारलं, यशोदेला दुसऱ्यांदा विश्वरूप दाखवलं. चारदा विश्वरूप दाखवलेलं आहे. त्याच्यापैकी 2 वेळा कोणाला दाखवलं, यशोदेला दाखवलं. ती दुसरी वेळ. स्वामी म्हणतात बाई दाखवलं. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती गोकुळामध्ये क्रीडा करताय. विश्वरूप कसं दाखवलं त्याची सांगतात. माता अतिशय श्रीकृष्ण चक्रवर्तीवर प्रेम करायची. लोणी द्यायची, दही द्यायची, दूध द्यायची. श्रीकृष्ण चक्रवर्ती काय करायचे, लेंकुरवामध्ये खेळायचे छोट्या छोट्या बालकामध्ये. तेव्हा नाचायचे. गोपिका पाहायच्या आणि गोपिका म्हणायच्या, अरे बालक सुंदर नाचताय, श्रीकृष्ण सुंदर नाचताय, तुम्हाला नाचा, तुम्हाला मी लोणी देईन. मग प्रत्येक गोपिका त्यांना लोणी आणून द्यायच्या. श्रीकृष्ण चक्रवर्ती नाचायला लागायचे. असं करता करता गोपिका त्या कृष्णावर, त्या रस क्रीडेमध्ये भाळल्या गेल्या. लोणी द्यायचे. श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रतिदिनी क्रीडा करायचे. प्रत्येक घरी जायचे, क्रीडा करायचे. प्रत्येक गोपिका लोणी, दही, दूध घुसळून ठेवायची. आणि आमची यशोदा माता श्रीकृष्ण चक्रवर्तीला दररोज स्तनपान करायची. त्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या या ठिकाणून या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, अशा प्रकारच्या लीळा श्रीकृष्ण चक्रवर्ती करायचे. एकदा काय झालेलं आहे, श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि बळीभद्र, मोठा भाऊ बलिभद्र आलेला असेल तिथे. श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि बळीभद्र, श्रीकृष्ण चक्रवर्ती खेळायला बाहेर अंगणात चालले गेले. मातेला वाटलं हा नक्कीच बाहेर गेलेला आहे. बलिभद्राला सांगितलं तूही त्याच्या सोबत खेळ, याला माती खाईल, याला माती खाऊ देऊ नको, असं बळभद्राला यशोदेने सांगितलेलं आहे. दोन्ही बाहेर गेले. पटांगणामध्ये, अंगणामध्ये खेळताय. आणि खेळत असताना काय झालं, याने एक ढेकूळ घेतलं, तोंडामध्ये घातलं. तो बळभद्र तो नाही यशोदेने नाही सांगितलेलं आहे. तरीही काही ऐकलं नाही. तरीही दुसरं ढेकूळ घेतलं आणि खाल्लं. तेव्हा त्या बळभद्राला वाटलं आपण आता यशोदे मातेला सांगावं, याने काय केलेलं आहे, माती खाल्लेली आहे. म्हणून यशोदेला सांगायला गेला.
यशोदेला सांगायला गेला. यशोदा बाहेर आली, त्याच्या तोंडामध्ये माती होती. एक गालात मारली, तोंड उघड, तू माती खाल्लेली आहे. तो उघडायला तयार नव्हता, तरीही तिने जोरात ते तोंड उघडायला लावलं आणि तोंड उघडता खेपी त्या तोंडामध्ये पूर्ण ब्रह्मांड दाखवलं, पूर्ण पृथ्वीच दाखवलं. इतका मोठा त्या तोंडामध्ये प्रकाश पडला, संपूर्ण विश्वरूप दाखवलं. त्याच्यामध्ये यशोदा माता ते पाहिल्यानंतर मूर्छित पडली. अरे आपल्या बालकाला काहीतरी झालं. एवढा मोठा आपला बालक आणि त्याच्या तोंडामध्ये काय दिसलं, पाहिल्या पाहिल्या ते मृच्छ अवस्थेत पडून गेली यशोदा माता. नंदगिंद धावत आले, तिला पाणी शिपडलं, सावध केलं. मग ते नंदाजवळ सांगायला लागली की आमची कुळदेवतेनं काहीतरी विघ्न केलं, आपल्या बालकाला आमच्या कुळदेवतेनं काहीतरी विघ्न केलं. हा आमचा श्रीकृष्ण काही सांगता येत नाही काय आहे, लेंकरू आहे पण सामान्य वाटत नाही. काहीतरी दाखवलं, विश्वरूप दाखवलं. श्री चरणाला लागले. आमचं दैव आहे, आमचं भाग्य आहे, आमच्या कुळामध्ये अवतार धारण केलेला आहे, आमची चिंता हरलेली आहे. अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीने हास्य केलं आणि मानव मातेला जीवनामध्ये दाखवून दिलं की मी बालक नाही, मी काहीतरी एक वेगळा आहे. परंतु मातेचं अज्ञानपण, ते अज्ञानपणामध्ये माता परमेश्वराला परमेश्वर म्हणून ओळखू शकली नाही. आणि असा असलेला श्रीकृष्ण चक्रवर्तीने सांगून दिलं की माझ्या नसुद्ध मुखामध्ये ब्रह्मांड सामावलेला आहे. अशी लीळा याच्यातून सांगितलेली. पुढे प्रलंब आणि काक, एक कावळा आणि प्रलंब अशा दोन राक्षसाचा श्रीकृष्ण चक्रवर्तीने वध केलेला. महाराईसा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्तीने काक कैसा दिला? काकासूर, कावळ्याच्या वेशामध्ये आलेला असुर, दैत्य, दानव, त्याला म्हणतात काकासूर. प्रलंब दैत्य आणि काकासूर दैत्य दोन गोकुळामध्ये आलेले आहेत. गोकुळामध्ये प्रवेशन झालेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती बलरामासोबत खेळता आहेत वृंदावनात. आणि प्रलंब हा गगन मार्गे आलेला आहे. त्याने काय केलं, बलभद्राला उचललं, आकाशामध्ये नेलं. बलभद्र सुद्धा देवता येत, बलभद्र म्हणजे सामान्य नाही. मायेची एक ओळखणी आहे, परमेश्वराच्या जवळ राहत होती. असा असलेला बलभद्र त्याने उचलला, आकाशात नेला. बलभद्राने विशाल रूप धारण केलेलं आणि संग्राम झालेला आहे. आणि संग्राम झाल्यानंतर बलरामाने आपल्या मुष्टीच्या रूपाने त्याला वरून खाली पाडलं आणि खाली पाडलं, उन्मळून तो मेला. म्हणजे प्रलंब राक्षसाचा जो अंत झाला तो अंत बलभद्राच्या माध्यमातून झाला. बलभद्र यांनी केला आणि सर्व झाडं वगैरे खाली पडले, संपूर्ण गोकुळ भ्यायला लागलं. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी आहेत आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती अवघे गोकुळ एकत्र झालं. आपल्या गोकुळावर काहीतरी अरिष्ट येणार तेव्हाच कर्कश रूपाने, कावळ्याच्या रूपामध्ये, कर्कश आवाजामध्ये काकासूर आला श्रीकृष्णाच्या चक्रवर्तीच्या समोर. त्याची भली मोठी चोच होती, काळा होता आणि अगळबंब हा कावळा पाहिल्यानंतर संपूर्ण गोकुळ काय झालं, हादरलं. आपल्या गोकुळावर अनेक प्रकारचे विघ्न येतात,
अनेक प्रकारचे संकट येत आहे, आता काय करावं, थोर अनिष्ट येत आहे. आणि तो काक श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जवळ गेला. श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय केलं, त्या काक असुराजवळ जाऊन त्याची चोच अशी फाडली, चोच फाडली, त्याच्यामध्ये शिरला आणि त्या काकासुराचा काय केला, वध करून टाकला. संपूर्ण गोकुळावरचं अरिष्ट संकट नष्ट झालं. सर्व लोक अशा प्रकारचे करायला लागले. यशोदा माता श्रीकृष्णाजवळ गेली, माझा बालक पाणी दिवा पाजळला असता, माझा बालक आजही केला असता, काय करावं, काय केलं. घरात गेली. घरात गेल्यानंतर एका गर्ग ऋषीनी काहीतरी दोरा दिलेला होता, तो गळ्यात बांधला आणि म्हणे आता माझ्या बालकावर कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही. पूर्वी पुण्य नाम ऋषी, त्या अशा प्रकारचा जो होता त्यांनी दिलेला तो हा होता, त्याच्या माध्यमातून माझ्या मुलाचं रक्षण झालं असं तिला वाटलं. इथेही तिने श्रीकृष्ण चक्रवर्तीला ओळखलं नाही. अशी कथा इथं संपली. त्याच माध्यमातून महादाईचा विचारते, हा कावळा पूर्वीचा कोण होता, असुर जन्मामध्ये आला, हा कावळा श्रीकृष्ण चक्रवर्ती पर्यंत पोहोचला, कोण होता. स्वामींनी सांगायला सुरुवात केली, हा पूर्वी पुण्य नाम ऋषी होता. पुण्य नाम ऋषी होता, महातपोनिष्ठ ऋषी होता. तो आपल्या पवित्र प्रमाणे अनिका ऋषीला उर्मट शब्दाने बोलायचा. आपण खूप तपस्वी आहे, बाकीचे ऋषी उर्मट आहे, चांगले नाही, त्यांना काही खालच्या शब्दाने बोलायचे. तप तर करत होता, पण तोंड मात्र काय होतं, उर्मट होतं. उर्मट आणि हे करायचा. सर्व ऋषी मुलींना वाटलं की हा आपल्याला तुच्छ समजतो, हा स्वतःला मोठा समजतो. सर्व ऋषी एकत्र आले आणि त्या ऋषींनी या पुण्य नाम ऋषीला शाप दिला की तुम्ही पूर्वी द्वापार युगात कावळा होऊन शरीर मनुष्याचं राहील, तोंड मात्र कावळ्याचं राहील. शरीर मनुष्याचं राहील, तोंड मात्र कावळ्याचं राहील. अशा प्रकारचा काकासुर तो बाई हा आहे. असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या काकासुराचा वध केला. या लीळेच्या माध्यमातून आपण जे करतो, पुढचा काय करतो, किती करतो, त्याला उर्मट शब्दाने बोलायचं नाही. माझं खूप चांगलं आहे, पुढीलाचं खूप खराब आहे. एक द्वापार युगातली भीमाची कथा आहे. पांडवांनी राजसू यज्ञ केला. राजसू यज्ञ केला आणि प्रत्येक व्यापार प्रत्येकाकडे वाटल्या गेला. आणि वाटल्या गेल्या असताना काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी उष्टेपानं उचलायचा व्यापार घेतला होता. दुर्योधनाला द्रव्याचा व्यापार दिलेला होता. युधिष्ठिराला काही वेगळा व्यापार दिला होता. अर्जुनाला काही वेगळा दिला होता आणि भीमाला व्यापार दिला होता. पंक्तीमध्ये लक्ष ठेवायचं. जे ब्राह्मण लोक जेवतात त्या पंक्तीमध्ये लक्ष ठेवायचं. लक्षात ठेवा, उर्मट शब्दाने आपण जर दान केलं तर आपल्याला सुद्धा असंच व्हावं लागेल. हा कावळा झाला तो काय होईल सांगता येत नाही. ते त्याच्यासाठी लीळा सांगतोय. आपण जे दान करतो, या दान करताना अधिक महिन्याच्या माध्यमातून असो का दत्त जयंतीच्या माध्यमात दान करताना अंगी नम्रता पाहिजे. वृक्ष यमळार्जुनासारखं नाही, नाही तर आपल्याला सुद्धा वटवृक्ष व्हावं लागेल. 1000 वर्षाचं आयुष्य भोगावं लागेल, वटवृक्ष व्हावं लागेल. आणि त्या पंक्तीमध्ये भीमा गदा घेऊन फिरायला लागला आणि फिरताना प्रत्येकाला वाळताय आणि तो गदा घेऊन फिरायचा. सर्व पानावरचं खा, ज्याचं उष्ट राहिलं त्याच्या डोक्यावर मी काय घालेल, गदा घालेल. आता विचार करा, खरंच तुम्ही जेवसान का? ब्राह्मण 2 पोळ्या खायचे तर 1.5 खायला लागले, 1 खायला लागले, अर्धी खा, कारण उष्ट राहिलं की वरून काय आहे,
गदा आहे. दान देता आहेत, अन्नदान करता आहेत, पण अन्नदानाच्या माध्यमातून असा अहंकार मी करतो हा पंक्तीमध्ये फिरायचं, ताटमानाने फिरायचं. कशी पाहिजे? नम्रता पाहिजे, वाकून पाहिजे, बाबा काय पाहिजे, तेव्हा ती दान लेखी लागतं. उद्धटासारखं जर केलं तर या भीमासारखं काका सर्वासारखं आपल्याला कावळा व्हावं लागेल. दान केलं पण कावळ्याच्या जन्मात गेले, दान केलं आता हा कशाच्या जन्मात जाईन आपल्याला. अशा माध्यमातून सर्व ब्राह्मण काय झाले? बारीक होत चालले. श्रीकृष्ण चक्रवर्तीला वाटलं आता याला याची अद्दल, याला शिक्षा द्यायलाच पाहिजे, नाही तर याचा अधिकार हा इतका वाढेल की हा खरंखर नित्य नरकाच्या पात्र होऊन जाईल. म्हणून त्या भीमाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर म्हणतात, अरे भीमा, सर्व ऋषीला आमंत्रण दिलं पण एक ऋषी राहून गेलेला आहे, त्याचं नाव आहे गंधमादन ऋषी. कुठं राहतो म्हणे? याचा बोलणं सुद्धा काही साधं सुद्धा हमेशा अहंकाराचं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात गंधर्व पर्वतामध्ये राहतो, आता राहतो म्हणे. गदा घेतली तर चालायला लागला. मध्ये हनुमान भेटला, त्याची शेपटी होती, ते आहेत. त्याच्यानंतर त्या गंधमान ऋषीच्या तोंडाचा वास 12 कोस येत होता, इतका घाण वास येत होता, 12 कोस त्या गंधमादन ऋषीचा वास. तरी हा नाक झाकून तिथपर्यंत पोचला. ऋषीला नमस्कार केला. ऋषीला म्हणतो आमच्या इथं राजसूय यज्ञ आहे, तुम्ही चाला. तो म्हणे श्रीकृष्ण चक्रवर्तीने तुला पाठवलं. अरे मी जनसामान्यात बसू शकत नाही, माझी अवस्था झालेली अशी आहे, मी जनसामान्यापर्यंत पोहोचत नाही, तुला अद्दल घालण्यासाठी इथं पाठवलं. म्हणे मी ही मागच्या जन्मात खूप दान केलं, खूप अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, सर्व दान केले, परंतु या तोंडाने कधी कोणाला चांगलं म्हटलं नाही. उर्मट बोललो, दान दिलं वरून काय बोललो? उर्मट बोललो. म्हणून माझं अंग सुवर्णाचं झालं आणि तोंड मात्र डुकराचं झालं. तोंड कशाचं झालं? डुकराचं झालं. अशा माध्यमातून आपलं सुद्धा जीवनामध्ये विचार करायचा, अन्नदान करा. पण अन्नदान करताना या भीमासारखी अवस्था नको का, या ऋषीसारखी अवस्था नको. कावळ्याचं तोंड व्हावं लागेल, नाही तर डुकराचं तोंड व्हावं लागेल. आणि दान तर केलं, दान केलं, शरीर सोन्याचं भेटलं, काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. म्हणून बाबांनो या चरित्राच्या आदर्शातून महादाईसांना स्वामी चक्राने सांगितलं की अशा प्रकारचे दैत्य निर्माण झाले आपल्या कृतीने. आपण सुद्धा दान देतो, नम्रता नाही. नम्रता ताट घोड्यासारखं फिरतो, आपण यमळाचं दुनासारखं ताटने वाकत नसेल तरी वाकायचा प्रयत्न करा. आपलं अनेक प्रकारचे रोग असतील पण थोडी नम्रता त्या दानाच्या ठिकाणी शिका, तरच तुमचं जीवन दान सफल होईल. नाही तर दंडोत बाबा, आमच्या घरी येऊन जायचं, फक्त ताट काय? दंडोत. परमेश्वर स्वीकार करणार नाही. सारंग पंडितांनी स्वामी चक्रांना एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, किती वेळा जीव घातला? किती लेखी लागले? लक्षात ठेवा. क्रिया करण्याचं ज्ञान सुद्धा शिकायचं असलं तर या माध्यमातून, श्रीकृष्ण चरित्राच्या माध्यमातून स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे की दान देताना अंगामध्ये नम्रता असावी. दंडत करताना आपल्या अंगामध्ये नम्रता, आपलं अंग लवचिक पाहिजे. आपण कधी असा दंडत करायचा आणि वाकून करावं लागेल. नाही तर माहीम भट्टांनी सुद्धा स्वामी चक्रांना काया प्रणित केली. हो, काय फायदा आला? म्हणून आपण या चरित्राच्या माध्यमातून आदर्श शिकायचा आहे. आणि प्रत्येक मोठा असो, लहान असो, श्रीमंत असो, गरीब असो, आमदार असो, खासदार असो, येथीचा आहे, त्याला इथं नतमस्तक व्हावं लागेल, तरच त्याची ती क्रिया स्वीकार होईल, नाही तर स्वीकार होणार नाही. नाहीतर आपण खूप मोठं दान करू तर आपलं तोंड डुकराचं होईल, कुत्र्याचं होईल, मांजराचं होईल, मात्र शरीर आपलं चांगलं होईल त्याला महत्व राहणार नाही. या चरित्राच्या माध्यमातून स्वामी चक्रांनी, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आदर्श दिला. पुढे वत्स बक कथन. वत्सासूर आणि बकासूर दोन राक्षस, कितीतरी राक्षस होऊन गेले. मी शेवटी विचारणार आहे किती राक्षस झाले.
आपण सर्वांनी विचार करायचा आहे. जो पूर्ण राक्षसाचे नाव सांगेल त्याला पहिल्या नंबरचं बक्षीस भेटेल. पहा आता विचार कर. आणि जो काहीच सांगणार नाही एकही, तर असं समजून की माझी पोथी या ठिकाणी झिरो झाली. फक्त आपण काय केलं, टाइमपास आले आणि मी सुद्धा टाइमपास म्हणून माझी पोथी लावली, असं मी समजेल. जर कोणालाच काही उत्तर देता आलं नाही तर. कारण तुम्हाला चान्स आहे. इथं ऐकून जातात म्हणजे काही संपलं असं नाही. तर आमच्या गोपालदादांनी तुमच्यासाठी परत पुनरावृत्ती ठेवलेली आहे का नाही. परत पुनरावृत्ती. विसरलं तर आपल्याला त्याच्यावर ते श्रवण करण्याला मिळेल एवढा मोठा गोल्डन चान्स आपल्याला आहे. त्यामुळं आपण प्रत्येक राक्षसाचं नाव लिहून ठेवायचं. वत्सासूर आणि बकासूर. श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रत्येक घरी क्रीडा करायचे, घागरी फोडायचे, दही दूध खायचे. अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं कार्य चालू आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती या गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये अनेक प्रकारच्या लीळा करताय. नंदा यशोदा त्या ठिकाणी आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी काय करताय, श्री मुकुटामध्ये मोर पीस लावलेला आहे. या चरित्राच्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने डोक्यावर मोर पीस लावलेला पितांबर नेसलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती मोठा पिवळा पितांबर असा असलेला आपण पाहतो. तर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कटीवर पिवळा पितांबर नेसलेला आहे आणि हातामध्ये डांग म्हणजे काठी आहे. अशा प्रकारचा वेश श्रीकृष्ण चक्रवर्तींनी धारण केलेला आहे. नंद हर्षित झालेला आहे. आपलं बालक खूप मोठे आलं, त्याचं मुख चुंबन करतो आहे श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि बलभद्रदेव. काय करावं आता. हा गोकुळामध्ये खूप प्रकारच्या क्रीडा करतोय, त्रास देतोय. हा गोकुळामध्ये सर्वांना त्रास देतो. आता काय करायचं, गोकुळामध्ये राहायचं. परंतु या दोघांना, बळराम आणि श्रीकृष्णाला काय केलं, त्यांनी यांना आता गावाच्या बाहेर पाठवायचं म्हणून गाई घरच्या गाई चारायला पाठव. दररोज तुम्ही गाई घेऊन वृंदावनामध्ये जायचं, गोकुळामध्ये जायचं. आणि त्यांनी काय केलं, आपले सर्व मित्र, पेंद्या असो, वाकडा असो, बागडा असो, वामा असो, सुदामा असो, बळ असो, सुबळ असो, असे संपूर्ण मित्र श्रीकृष्ण चक्रवर्तींनी याच्यातून तयार केले. म्हणजे आता मोठे आले श्रीकृष्ण चक्रवर्ती. आणि या मित्रांसोबत सर्व गावाच्या गायी घेऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती गावाच्या बाहेर कुठेतरी कशाला जायचं, गायी चरायला जायचे. गायी चरायला जायचे, गायी चारायचे, संध्याकाळी घरी यायचे. बळभद्र सुद्धा जायचा, गोधन चारू लागला. नित्यदिनीचा क्रम झाला. नित्यदिनीचा क्रम. राम आणि कृष्ण म्हणजे बलराम आणि कृष्ण दोन्ही या ठिकाणी जात आहेत. कंसासुराला कळालं आणि कंसाने एकदा काय केलं, वत्सासूर, एक असुर राक्षस होता, त्या गायीच्या वत्सामध्ये अवतार घुसून श्रीकृष्ण चक्रवर्तीला मारण्याचा कट केला. त्याला सांगितलं, जाय त्या वत्सामध्ये प्रवेश कर आणि त्या राम आणि कृष्णाला तू खलास करण्याचं काम कर. वत्सामध्ये ते रूप धारण केलं. गोधने चरताहेत, गोपाळ खेळता आहेत. वत्सासूर त्या ठिकाणी मेघ गर्जना केली आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीवर चालायला लागला. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी येऊ दिला, त्याच्या मस्तक हातामध्ये धरलं आणि एका मुठीने घात केला. आणि घात केल्यानंतर तो वत्सासूर त्या ठिकाणी एका झटक्यात वधून टाकला. गोपाळ घाबरले, पळाले, परत मागवते आले. अरे एवढा मोठा दैत्य. तो पाहिला. गोपाळांना आश्चर्य वाटलं, गुराखांना आश्चर्य वाटलं, मित्रांना आश्चर्य वाटलं. संध्याकाळी गोपाळ घरी आले, प्रत्येकाच्या घरी गेले, आपल्या घरी. आणि प्रत्येकाच्या घरी सांगितलं की तो बालक काही सामान्य नाही. त्यांनी एवढ्या मोठ्या राक्षसाचा काय केला,
वध केला. सर्व गोकुळाला, गवळी लोकाला आश्चर्य झालं की काय आहे. मातेला कळालं नाही, पण गोकुळातल्या लोकांना मात्र नक्कीच कळालं की साधारण बालक नाही आहे. अशा माध्यमातून वत्सासुराचा वध श्रीकृष्ण चक्रवर्तींनी केला. एकदा बकासूर, श्रीकृष्ण चक्रवर्ती हमेशाप्रमाणे गुरं चारत होते. गुरं चारता चारता यमुनेच्या तीरावर गेले. का आदर्श दिलाय श्रीकृष्ण चक्रवर्तींनी. श्रीकृष्ण चक्रवर्ती यमुनेच्या तीरावर जायचे. सर्व गोकाळ एकत्र मिळायचे. गोकुळातले गोकुळ त्या ठिकाणी एकत्र मिळायचे. सर्वांची शिदोरी वेगवेगळी राहायची, एकत्र राहायचे, वेगवेगळी राहायची. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या ठिकाणी एक आदर्श दिला. आमच्या स्वामींनी सुद्धा नंतर दिला, पण श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आदर्श दिला की एकट्याला शिदोरी कधीच खाऊ दिली नाही. खाऊ दिली का? काय करायचे ते शिदोरी सर्व एकत्र करायचे. परस्परे परम प्रीती, एकत्र खान पान केली. आपण यात्रेत जातो, 50 लोक राहतात, 60 लोक राहतात. शिदोरी राहते, एक त्या टोकाला बसतो, एक त्या टोकाला बसतो, एक त्या टोकाला बसतो. 10-5 इकडे बसतात. नाही, आमचं वेगळं आहे. आपण श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या तत्वज्ञानाला कधी प्रणालीत झालो का? आपल्याला ह्या गोष्टी माहीत होत्या. आपण कधी एकत्र शिदोरी केली का? का करत नाही? आपलं आपसात प्रेम नाही, आपसात परमप्रीतीची भावना अजिबात नाही. आपण एका देवासाठी निघालेलो आहे. एक देव एक धर्म तयाप्रती परमप्रीती व्हावी. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या चरित्राच्या माध्यमात परमप्रीती द्या. 8 जण असो, 50 जण असो, 100 जण असो, आपण शिदोरी कशी करायची? पण कसं वाटतं, एकाची चटणी भाकर आहे, एकाची धपाटे आहे, मग आपलं चांगलं चाललं जाईल ना. हाच भाव आहे ना. कधी केली तुम्ही परमप्रीती? कधी केलं एकत्र खा? आमच्या स्वामींनी सुद्धा सूत्रामध्ये सांगितलं, एकत्र खान पान कीजे, एकत्र जेवा. परस्परात एकत्र भेटले की एकत्र जेवा. आपण काही म्हणजे स्वामी चक्रांच्या स्मृतीला अनुसरत नाही, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळेला अनुसरत नाही. म्हणजे आपल्यासारखा किती साधारण. याला काही तत्वज्ञानाची गरज आहे? नाही बुवा, आम्हाला काही कळत नाही अशी गरज आहे? हे तर एक सामोपचार आहे. एकदा काय झालं, एक माणूस एका घरी जात होता, जेवायला जात होता. ते जेवायला बसले की हा काय करायचा, तिथे उभं राहायचा. या जेवायला म्हटलं की तो काय विचार करत नव्हता, जाऊन बसायचं. एकदा झालं, दुसऱ्या दिवशी आलं, तिसऱ्या दिवशी. बायको म्हणे, आपल्याला एक भाकर जास्त करावं लागते दररोज, आपल्याला काहीतरी आयडिया करावं लागेल याच्यात. खातोय तर खाऊ द्या, काय अडचण नाही. बोलवलं तुम्ही तर आला. तो त्यांनी काय केलं, एका दिवशी आपसामध्ये भांडण केलं, एक मारामारी करायला लागले. ते जेवायला येत आहे, आपसामध्ये मारामारी करायला लागले. त्यांनी पाहिलं आज काही आपला तग बसत नाही. तो घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर केला आणि ते मग एकत्र आनंदित झाले. पहा बरं, तू मारल्यासारखं केलं, पण मी मारलं का? बायको म्हणते, मी रडल्यासारखं केलं, पण मी रडली का? तो बाहेरचा माणूस आला, मी गेल्यासारखं गेलं, पण गेलो का? अशा माध्यमातून आपली स्थिती आहे बाबा. सामोपचार शिका. एकत्र संपूर्ण भोजन करण्याचा त्याच्यात जो आनंद आहे, तो आनंद कशातच नाही. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी हा आदर्श दिला. सर्व त्या यमुनेच्या तीरावर आहेत आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर सर्व पाय वगैरे धुताय. त्याच वेळेस हा शुभ्र रंगाचा बकासूर त्या ठिकाणी आलेला आहे. ते आपापले लोक, गवळी आपले पेंडे लोक आपापले पाय धुताय, सर्व शिदोऱ्या बाजूला काढलेल्या. आणि हा बकासूर त्या ठिकाणी आला, श्रीकृष्ण चक्रवर्तीला गिळायचा प्रयत्न करतोय पाण्याच्या काठात. आता गवळी लोकांनी पाहिलं, अरे बाप, इथं आपत्ती परत आली.
ते पळायला लागले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याच्या चोचीमध्ये धरलं आणि ती चोच काय केली, फाडून टाकली. इथं बकासुराचा सुद्धा वध केला आणि हे गोपाळ एकत्र आले. गोपाळांना या ठिकाणी परत आश्चर्य दाखवलं आणि गौडीयाला विस्मय झाला गावामध्ये. अशा प्रकारची दुसरी लीळा त्या गावामध्ये समजली की हा बालक सामान्य नाही आहे. महादाईचा विचारते, लीळा संपली. जी बकासूर पूर्वी कोण होता तो श्रीकृष्ण चक्रवर्ती पर्यंत पोहोचला. गोसावी म्हणतात, बाई त्रेतायुगामध्ये एक ऋषी यज्ञ तप करीत होता. तो अग्निमागे आहुती घालण्यासाठी नर मनुष्य आहे त्याचं मांस त्याने आणलेलं होतं भक्ष त्या आहुतीमध्ये द्यायसाठी. आणि त्याच्यावर रक्षण म्हणून आपल्या सेवकाला ठेवलं. तो आंघोळीला निघून गेला. तिकून येण्याच्या आधी या सेवकाने ते मांस काय केलं, अर्ध खाऊन टाकलं. आता खाऊन टाकल्यानंतर तो आल्यानंतर त्याने आहुती दिली. त्याला काही कळालं नाही. आहुती दिल्या त्या अशरीरातून वाणी आली, अरे तू मला उष्टी आहुती दिली. तू काय केलं, उष्टी आली, तुझा यज्ञ निर्फळ झाला. त्यांनी आपल्या भृत्याला विचारलं, नाही मी नाही भक्षण केलं. पुनरुपी वाचा आली की तू मला उष्ट अशा प्रकारची आहुती दिलेली आहे. ऋषी कोपला. त्या भृत्या ऋषी कोपला, तू चांडाळ आहे, तू माझं उष्ट केलं, माझा यज्ञ भंग केला, असा प्रकारचा असत्य बोलला. माझा यज्ञ निर्फळ झाला. तू आता नक्कीच द्वापार युगामध्ये दैत्याच्या ठिकाणी बकाच्या तोंडाचा राक्षस होती. आणि असा करता बक सूर जन्माला आला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याचा नायनाट केला. अशी दोन प्रकारच्या राक्षसांना, एक प्रबळ राक्षस आणि एक बकासूर राक्षस, दोघांचा या ठिकाणी वध केलेला आहे. पुढची लीळा आहे सुंदर अशी. आपण जातो उत्तर भारतात. गोवर्धन पर्वत नमस्कार करतो. गोवर्धन पर्वताला फेरी का मारतो, त्याच्यावर डोकं का ठेवतो. चालले उत्तर भारतात यात्रा. कुठे गेलते, गोवर्धनला गेलते. काय केलं काय माहित नाही, लोकांनी केलं तसं. त्या गोवर्धन पर्वताच्या माध्यमातून असलेली एक उत्तर भारतातलं एकच मेव स्थान, ज्याला मोठा पर्वत नमस्कारी आहे, त्या पर्वताची लीळा आहे. एकदा महादाईचा विचारते, जी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गोवर्धन कसा उचलला. स्वामींनी सांगायला सुरुवात केली. एकदा काय झालं, पावसाळा ऋतू आला. नंदादी संपूर्ण गोकुळ एकत्र झालं आणि आपण पाऊस चांगला पडावा यासाठी इंद्राच्या यात्रेला निघाले. कारण पाऊस कोण पाळतो, वरुण पाळतो, पण वरुणापेक्षा मोठा इंद्र आहे. म्हणून त्या इंद्राच्या यात्रेला निघाले. सर्व पूजा द्रव्य वगैरे सर्व घेतलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती, त्याच्यामध्ये गवळी लोक आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, तुम्ही चालले कुठं. म्हणजे आम्ही इंद्राची पूजा. याच्यातून सांगितलेलं आहे देवता भक्ती आणि परमेश्वर भक्तीचा किती मोठा फरक. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, तुम्ही कुठे चालले. म्हणे इंद्राची पूजा करायला. का करता इंद्राची पूजा. इंद्राची पूजा का करत असा. इंद्र आमचा देव आहे, तो मेघाधिपती आहे, तो वर्षा पाळतो आणि पर्जन्य त्याच्याने पळतं आणि आमच्या गाईला, गोधनाला, धान्याला, गवताला सर्व खायला मिळतं. आमची उपजीविका त्याच्यावर असते. हे जीव कर्मेची जन्मती. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अरे चुकीचं आहे. प्रत्येक जीव कर्माने जन्मतो, कर्मानेच मरतो. आपलं कर्म जर वाईट असलं तर आपण वाईट मरणार, आपलं कर्म जर चांगलं असलं तर चांगलं मरणार. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या बायकाला कर्माची गोष्ट सांगितली आहे. कर्माने जन्मतो, कर्माने मरतो.
मा इंद्रे काही करावे, इंद्राच्या काय हातात आहे? देवता कोणाचंच कर्म हलवू शकत नाही. आदर्श दिला याच्यातून, तत्वज्ञान सांगितलेलं आहे की देवता कोणाचंही कर्म हलवू शकत, पुढेही करू शकत नाही, मागही करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की कर्मेचे फळ पावतात. इंद्रे काही करावे, इंद्र तुमची उपजीविका काय करेल तो समर्थ नाही, तुमचे कर्म समर्थ. अवघडच काय खोटा आहे. तुम्ही कर्म करा, समर्थ व्हा. नंदादिकांनी पूजा द्रव्य आणली आहे. काय करायचं हे श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात. काय करायचं? अहो तो गोवर्धन पर्वत आहे ना, त्याची पूजा करा. समस्त लोकांनी पर्वत पूजला. तो पूजा अभाव श्रीकृष्ण चक्रवर्तींनी स्वीकार केला. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पदस्पर्शाने तो पवित्र काय आला? पर्वत पूर्ण दगडाचा असल्यामुळं संपूर्ण पर्वत काय झाला? नमस्कारी झाला. आणि नमस्कारी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पूजा सुरुवात केली. पूजा द्रव्य आणले, संपूर्ण गोकुळ त्या ठिकाणी आलं आणि गोवर्धन पर्वत पुजताय. अशा वेळेस इंद्राला कोणीतरी सांगितलं, अरे तुझी पूजा सोडून त्या गोकुळातले लोक कशाची पूजा करताय? इंद्राची पूजा करतात, आपल्या गोवर्धनाची पूजा करतात. एक मोठं तत्वज्ञानातून सांगितलं की आपण खरंच परमेश्वराचे भक्त असलो, एका निष्ठतेने परमेश्वराची भक्ती करत असलो तर आपली देवता काही वाकड करू शकत नाही. या ठिकाणी इंद्राला क्रोध आला, मेघाला बोलवलं, खूप मोठा वायू सोडला, खूप मोठ्या विजा चमकायला लागल्या, खूप मोठा पाऊस पडला, चतुर्विध भूतग्राम पिडला. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात काही घाबरू नका. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आपल्या अंगठ्याने काय उचलला? तो गोवर्धन पर्वत उचलला. अवघं गोकुळ त्या पर्वताच्या खाली थांबलं. किती पाऊस पडला पण कोणालाही कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. सर्व गायी, त्यांचे सामान, गवळी लोक, बालक संपूर्ण त्या पर्वताच्या खाली राहिले. हा वृत्तांत इंद्राला परत समजला की आपण खूप मोठा पाऊस पडला, परंतु त्या ठिकाणी तर त्यांनी पर्वतच उचलला आणि इंद्राचा गर्व हरण झाला. या ठिकाणी इंद्राचा गर्व हरण झालेला आहे. आणि हरण झाल्यानंतर इंद्र आश्चर्यचकित झाला आणि तो सरळ श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या चरणाला आला. लक्षात ठेवा, ज्याचं चरण सर्व दुनिया पकडते त्याचं चरण आपण पकडायचं. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चरण इंद्रनी सुद्धा पकडलं आणि तो नतमस्तक झाला. इंद्र वृंदावनाला आला आणि वृंदावनाला येऊन त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणतो, माझी या अपराधा क्षमा करा, माझ्या अपराधाला तुम्ही काय करा? क्षमा करा. मी चुकलो आहे, अनेक जन्मामध्ये मी अशा प्रकारचं हे केलं, म्हणून मी तुमचा होतो, तुमचाच राहीन, तुमचा सेवक बनेल. तो इंद्राने श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ नतमस्तक जाऊन सेवकत्व गेलं, स्वर्गाशी गेला. श्रीकृष्ण चक्रवर्ती गोपाळासोबत सायंकाळी गोकुळाशी आले. सर्वांनी असा एक आदर्श दिला, परमेश्वराच्या संबंधाने एकचिया संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणी की गा. स्वामींनी जो हा संदेश दिला तोच संदेश श्रीकृष्ण चक्रवर्तींनी द्वापार युगामध्ये त्या गवळ्यांच्या माध्यमातून दिला की माझ्या चरणस्पर्शाने हे पर्वत पवित्र झालेला आहे, त्याला वंदन तुम्हाला करावं लागेल. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीची तत्व प्रणाली, आमच्या स्वामींची तत्व प्रणाली याच्यामध्ये एकही पैशात फरक नाही. अशा माध्यमातून हे केलं. पुढे त्रिलोचना दर्प हरण कठम. एकदा काय आलं, या ठिकाणी शंका विचारणारा वेगळा. आतापर्यंत महागाईचा आली, आतापर्यंत बाईसा आली, पण या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या बद्दल प्रश्न विचारणारा डखला आहे. आपल्या चरित्रामधला डखला जो चांगले भट्ट आहे, तो डखला स्वामी श्री चक्रवांना विचारतो, त्रिलोचना देवता
येशी तीन नेत्र असं पुराणामध्ये बोललेले आहे. महादेवाला सुद्धा तीन नेत्र असं पुराणामध्ये बोलले आहे. हे काही जी स्वामी म्हणतात दखल्या. हा जी त्रिलोचना आहे ही आठांतुल महादेवाची पत्नी आहे. लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण ऐकलेलं सिद्धांत वेगळा आहे. या ठिकाणी सिद्धांत आहे महादेवाची भार्या आहे. ते कुळस्वामिनी म्हणतात, गोसावी मानले. डकला म्हणतो जिजी कृष्ण येते विटंबन ऐसे पुराणिक बोलता, हे खरे आहे का? तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या डकल्याला ती कथा सांगितली. लक्षात ठेवा. एक मोठा आपल्या याच्यात येईल की भैरव आठच आहे. जेव्हा भैरव आठच आहे तर भैरवाची पत्नी आली कुठून? महादेव हा आठांतुल महादेव त्यांनी सांगितला. तर महादेव कराळी विक्राळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव 81 कोटी 1.25 लक्ष किती देवता आहे? 4 3 10 81 कोटी 1.25 लक्ष 10. त्याच्यामध्ये 8 काय आहे? अष्टभैरव आहे. अष्टभैरव 8 आहे म्हणून 8. तरीही याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याची पत्नी होती. पुढे जाऊन आम्ही त्याचा थोडासा पुरावा द्यायचा प्रयत्न करू. परंतु अशा माध्यमातून ती पत्नी होती, परंतु ती देवता नव्हती का काय होतं हे पुढं आम्ही उल्लेख करू. परंतु त्यांनी काय सांगितलं की कंस एकदा आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर त्रिलोचना नावाची कुळदेवता ती प्रसन्न झाली. कंसाला 16 भुजा 8 मुख अशा प्रकारची ती देवता आहे. आणि प्रसन्न झाल्यानंतर तिला सांगितलं कंसाने, तू गोकुळामध्ये जाय. मी प्रसन्न आली, काय पाहिजे? तू गोकुळामध्ये जाय, वृंदावनामध्ये जाय. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती बळभद्रासोबत त्या ठिकाणी गायी चारवत आहेत. त्या दोघांना तू काय कर? त्याच्या जीवनामध्ये एकच ध्येय होतं, काय? फक्त श्रीकृष्ण चक्रवर्तीला मारावं. कशा करता? आपण मरणार आहे म्हणून त्या श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्याला मारतील म्हणून त्याच्या अंतकरणात तेच ध्येय. खूप प्रयत्न केले, खूप देवाचं नामस्मरण विरुद्ध रूपाने केलं, परंतु त्याच्या जीवनात एकच, हा कृष्ण येईन मला मारेल. अशा माध्यमातून ती त्रिलोचना नावाची देवता विशाळ रूप धरून त्या देवळामध्ये आली. खाईन रे खाईन म्हणून आली. संपूर्ण भयचकित झाले. सर्व गोकुळ जे गुराखी होते ते मृच्छागत पडले तिला पाहून. काय करावं कोणाला समजना, बेशुद्ध झाले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने तिला हाताशी धरलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती आकाशामध्ये गेले तिला उचलून आणि वरून खाली टाकलं. वरून तिला काय केलं? खाली टाकलं. जिथं वृक्ष होते त्या वृक्षावरती पडली. वृक्ष मातीमोल झाले. दगड होते, काय जड असेल ते, त्या दगडावर पडली तर दगडाचा बारीक काय झाला? भुगा झाला, चूर्ण झालं. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती तिच्या उदरावर बसले. तिच्या जटा उचलायला लागले. तेव्हा ते म्हणते, राख गा राख गा देवा, मी तुला शरण आली आहे. थरथर तिचं अंग कापायला लागलं. कंप मावत नव्हता. श्रीकृष्ण चक्रवर्तीने कृपादृष्टीने तिला अवलोकलं. भय तिचं निवर्तलं. हे चरित्र त्यानंतर ते जे गोकुळातले जे गुराखे होते ते सावध झाले. आणि सावध झाल्यानंतर त्यांनाही आश्चर्य झालं. आणि ही कथा त्यांनी काय केली? आपल्या आई वडिलांना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दररोजचं नवलावं ते गुराखी कोणाला सांगायचे?
आई वडिलांना सांगायचं, आई वडिलांना वाटायचं हे खूप सामान्य पुरुष नाही, सामान्य बालक नाही, म्हणून त्यांची श्रद्धा गोकुळाची एक काहीतरी आमचा रक्षण करता आहे अशा माध्यमातून बसली. म्हणून या ठिकाणी त्या त्रिलोचनाचा काय केला, वध केला. त्यांनी सांगितलं की ही देवता नाही, 8वी 9वी देवता नाही, परंतु एक उदाहरण दिलेल्या कोणत्या तरी बंधामध्ये उमापतीचा उमी अशा प्रकारचं देवता आहे. तर ज्या देवता आहेत हे फक्त त्यांच्या पत्न्या असतील म्हणे, परंतु यांना कोणतीही विद्या देण्याचा अधिकार नाही, कोणतेही यांच्याजवळ सामर्थ्य नाही. म्हणून अष्टभैरव हे 8च आहे. त्यांच्या पत्न्याही असल्या तर जशा इतर देवतेच्या पत्न्या त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, तसं यांच्यामध्ये सामर्थ्य नावाची वस्तू नाही. त्यामुळे या देवता नाही, फक्त आहेत आणि सर्व सामर्थ्य अष्टभैरवाचंच आहे असं एका ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. असं याच्यामध्ये तळटीपीमध्ये दिले आहे.